कसं चालू आहे प्रचार? आज प्रचार सभेचा शेवट. हो. हे चांगलं आहे नवीन आयडिया. इंटरव्ह्यू तर नेहमीच होतो, आज चर्चा करू. वेलकम टू कॉफी विथ मोहिनी फिचरिंग फायर ब्रँड नेते अंबादास दानवे. आणि दादांचं इंटरव्ह्यू घ्यायचं म्हटल्यावर आपल्याला कोणीतरी एक्सपर्ट लागणारच, म्हणून आपल्यासोबत आहेत आबा शिंदे, सिनियर जर्नलिस्ट आणि राजकीय विश्लेषक. काय म्हणतो दादा दिवसभराचं सगळं? छान आहे. थांबला. हॅलो, मी कॉफीचा मालक बोलतोय. आपल्याकडे फायर ब्रँड नेते हो 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 साहेब. अंबादासजी आलेले आहेत. ते थकले असतील दिवसभराच्या सभेत वगैरे सगळं. कॉफी मागवा, सँडविच वगैरे काय लागते ते विचारा जरा त्यांना. साहेब, आचारसंहिता लागली तरी ते कॉफी पिल्याशिवाय जाणार नाही. झाडी डोंगर हॉटेल सध्या ओके मध्ये नाहीयेत, म्हणजे तुमचा तो ट्विट फार गाजला आज. कसं आहे, वेळ असते प्रत्येकाची. शहाजी बापू त्यांना एक फोन, त्याच कॉल आला होता, जसा आता तुला आलेला आहे कॉल तसा. ते झालंय काय, झाडी डोंगर एकदम झाक आहे म्हटलंय ते. आता ते कोणाच्या आशीर्वादानं झालं होतं? भारतीय जनता पार्टीच्या. झाडी डोंगर असं म्हणणारे, आता त्यांची झाडी आणि डोंगर सगळं साफ त्यांच्याच ऑफिसमध्ये जाऊन केलं. म्हणजे मी मग त्याला आज असं म्हटलं होतं की ऊस त्यास खायला गोड लागला होता, आता ऊस पेकाटात वाचल्यावर कसं लागतं, कसं वाटतं, असं मी बोललेलं आहे. आणि तो पेकाटात भारतीय जनता पार्टीनं मारलेलं आहे त्यांच्यात चांगलं. हे तर भारतीय जनता पार्टीने शिंदे सेनेचं तर ठीक आहे, पण शिंदे गटामध्ये आपापसात सध्या फाटताना दिसतंय. ते नाही मला माहिती शिंदे गटात काय चालू आहे, पण तो शिंदे गटाला भारतीय जनता पार्टी चांगलं धुवून काढते मला दिसतंय. बाकी त्यांच्या गटात कोण काय करतं मला काही जास्त मी माहिती ठेवत नाही, कारण ज्याच्या त्याच्या पक्षाचा इंटरनल भाग असतो. नाही दादा, त्याच्यामध्ये आत्ताच एक चर्चा चालू आहे ना की बा शिंदे गटाचे 35 आमदार आता पुन्हा फुटण्याच्या तयारीमध्ये, असं भाजप दावा करत आहे. भाजप करत असेल, आम्ही कुठे दावा केला? नाही, भाजपचीच गोष्ट. भाजप करत असेल, भाजप आहे पहा. भाजपने जशी उद्धवजींची शिवसेना फोडली, 50 लोक घेऊन गेले, उद्या शिंदेच्यातले 50-60 लोक पैकी तर 10-15 तर भाजपचे क्लिअर आहे, प्युअरच आहे. आणि 10-15 भारतीय जनता पार्टीच्या आशीर्वादावर आहे, म्हणजे 30-35 त्यांचे होतातच. म्हणजे उद्या देवेंद्र फडणवीसांनी समजा आता चांगल्या भाजी झाली छू केलं समजा तर 30-35 तर इझी पळून जातील, अशी स्थिती आहे. जर ह्याही शिवसेनेतून फुटून ते परत उभाठा गटात आले तर तुम्ही घेणार त्यांना? हे उद्धवजींनी सांगितलेलं आहे, गद्दारांना माफी नाही, जे व्हायचं ते होईल, पण अशा गद्दार लोकांना बिलकुल माफी नाही. असे काही लोक संपर्क मागच्याच काळात करत होते, इलेक्शनच्या काळात, विधानसभेच्या. पण आता या गद्दारांच्या विरुद्ध सामान्य शिवसैनिक लढतोय, ठीक आहे, त्याला यश कमी मिळत असेल, पण तो लढतो, त्या लढाईचा सन्मान आपण केला पाहिजे. त्याच्यामुळे गद्दारांना शिवसेनेत तरी प्रवेश मिळणं अवघड आहे. ह्या अनुषंगानं दादा, जसं परवाच्या दिवशी ही काल रेड पडण्यापूर्वी शहाजी बापू म्हणत होते की भाजपनी जे तर धोका दिला, भाजप अशी आहे तशी आहे, नको त्या शब्द त्यांनी वापरले. आणि त्याच्यानंतर काल माणिकराव कोकाटे अजितदादाचे, त्यांनी पण भाजपला सांगितलं भाजप बदमाश आहे, आमकडे टमकं आहे आणि हे सगळे फोडाफोडी करतात. मग हे स्वतः गेले त्यावेळेस यांना कळलं नव्हतं रे. हे बघ, भारतीय जनता पार्टीचं आता काम झालेलं आहे, त्यांचे ऑलरेडी मेजॉरिटी इतके आमदार त्यांच्याकडे आहे. यांची अडवायला यांची जिरवली, यांची जिरवायला यांची अडवली. आता सगळेच मंत्री NCPचे पण, म्हणजे अजितदादांचे पण, एकनाथ शिंदेचे पण,
हे मंत्री तर ओपन भारतीय जनता पार्टीवर टीका करतायत. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष ओपन शिंदे गटावर ओपन बोलतायत. त्यामुळं मला असं वाटतं की आता भारतीय जनता पार्टीला हे लोढणे झालेले आहे. कुबड्या, अमित शहाजी म्हणते ते कुबड्या, 29ला आपल्या कुबड्या नको, तर यांचं 25 संपताना 26ला फेकायच्या चालू दिसतोय, असा अंदाज दिसतोय. दादा तुम्ही इतके इंटरव्ह्यू देतात, कधी स्वतः बघता ते इंटरव्ह्यू? हा बघतो ना कधी. कशी राहिली म्हणजे प्रचार? त्यांना जसा वेळ मिळतो का बघा. वेळ मिळतो का बघायला? कधीतरी रात्री. आता कसं आहे, चॅनल वगैरे बघण्याचे प्रमाण कमी झालं. आता अशा पद्धतीनं रात्री घरी कधीतरी लवकर गेलो तर, नाही तर उशिरा गेलो तर झोपायचं लवकर हीच तयारी असते. कशा प्रचार सभा कशा राहिल्या? काय चांगलं झालं. मी मराठवाड्यात फिरलो. काल मी जळगाव खानदेशात गेलो होतो. संभाजीनगरात सभा झाल्या, चांगल्या सभा झाल्या. जनतेचा पाठिंबा आहे. पण ठिकठिकाणी हेच दोन्ही पक्ष, तिन्ही पक्ष ज्या पद्धतीनं पैसा, फोडाफोडी, धाकदपटशा, प्रशासनाचा मिसयूज करतायत. मतदार याद्यांमध्ये घोळ? मतदार याद्यात तर घोळ तर आता क्लिअर आहे ना. आता ते पैठणचा आमदारच म्हटलं होतं की 20,000 मतदार मी बाहेरून आणले म्हणून मी निवडून आलो. तेच मतदार आता आहे, तेच मतदार नगरपालिकेला. आता मतदार याद्यातलं काही नीट निवडणूक आयोगाने अजून केलेलं पण दादा हे चित्र आता जे सध्या स्थानिक स्वराज्याचा प्रचार तुम्ही केला सगळा, एकंदर जे चित्र आलंय, महायुती कुठे इंटॅक्ट दिसत नाही आणि महाआघाडी पण इंटॅक्ट दिसत नाही. कसे आहे. खरं तर याच्यात वरच्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी उतरायलाच नाही पाहिजे, कारण या निवडणुका अतिशय स्थानिक पातळीवर होत असतात. कित्येक नगरपालिका वर्षानुवर्ष काही व्यक्ती सांभाळतात. त्यांचे वडील सांभाळत होते, आजोबा सांभाळत होते, आणि त्या व्यक्तीवर ती नगरपालिका चालते. अशा महाराष्ट्रातल्या अनेक नगरपालिका आहे. आणि मग त्या ठिकाणी त्या पक्षाचे स्वतंत्रपणे विरोधक असतात, दुसरे त्यांचे मित्र होतात. विरोधक आपला मित्र. आता मी दुश्मन शब्द नाही वापरत. विरोधकाचा जो विरोधक आहे तो आपला मित्र. अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी अशा अलायन्स झालेल्या आहे. पण याच्यामध्ये एक होतं ना दादा की जेव्हा नेत्यांच्या निवडणुका असतात त्यावेळेस कार्यकर्ते जेव्हा तर रान करतात, नेत्यांचे सगळे जे तर इगो बाजूला होऊन सगळ्या प्रकारच्या युत्या आघाड्या होतात ते इंटॅक्ट राहतात, आणि कार्यकर्त्यांची निवडणुका आल्या की त्यांना वाऱ्यावर सोडून दिले जाते. ही वाऱ्यावर सोडून नाही देतात. वाऱ्यावर सोडून देणं नाही म्हणतात त्याला. याला स्वातंत्र्य देणं म्हणतात कार्यकर्त्यांना. सॉफिस्टिकेटेड पाहिजे म्हणजे तसे त्याला वाऱ्यावर सोडून देणं असं म्हणता नाही येत. नेत्यांना आता सगळेच कार्यकर्ते सारखे असतात. मग कोणाची बाजू घेणं, कोणाला विरोध करणं हे नेत्यांना अवघड जात असतं, आणि म्हणून त्यांचे निर्णय त्यांना घेऊ दिले जातात. त्याला आपण वाऱ्यावर सोडून देणं असं मला असं वाटतं हा शब्द चुकीचा होईल. नाही. आता बघा ना, परभणी जिल्ह्यामध्ये पाथरी नगर परिषदेचा भाग, तिथे भाजपचं AB फॉर्म नगराध्यक्षाच्या उमेदवारापासून नगरसेवकापर्यंत कोणाला मिळाले नाही. असं नाही. तिथं भारतीय जनता पार्टीचे जे वरिष्ठ नेतृत्व आहे, मी नाव नाही घेत, यांची ॲडजस्टमेंट आहे. पाथरी आणि जिंतूर ही त्यांची ॲडजस्टमेंट आहे. मला भारतीय जनता पार्टीचेच कित्येक लोकांचे फोन आलेले त्याच्यात की 1-2 नाव नको सांगायला, कसे आता मित्र असतात, फोन करत असतात. परंतु भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत, विशेषतः मला असं वाटतं मेघना बोर्डीकर या पालकमंत्री आहेत, यांचं जिंतूर कॉन्स्टिट्युएन्सी आहे. जिंतूरला त्यांना सोपं जावं म्हणून त्यांनी पाथरीचा सौदा हा शब्द वापरला पाहिजे. याच्यात ही सौदेबाजीच त्यांनी केलेली आहे. जिंतूरच्या बदल्यात पाथरी, पाथरीच्या बदल्यात जिंतूर. आणि मग तसं म्हणतं तुमच्या मानवतमध्ये तुम्ही काँग्रेस, शिंदे सेना आणि हे सगळे एकत्र राहिले. मी सांगतो काय, आता मी परवा उमरग्याला गेलो होतो. उमरग्याला शिंदेची सेना, शिंदेचा गट, शिंदेकडे सेना नाहीये, गट आहे, आणि काँग्रेस हे एकत्र लढतात. आता मला सांगा, आता तुम्ही ते शहाजी बापूचं नाव घेतलं, एकनाथ शिंदे असतील, हे असे बोंब मारून गेले की उद्धवजी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतात. आता हे काय,
त्यांचा जो खासदार राहिलेला आहे ना त्याचा मुलगाच उभा आहे शिंदेच्या गटाकडून आणि काँग्रेससोबत आहे. माझं ऑब्जेक्शन नाही आहे, पण याचाच अर्थ तुम्ही स्वार्थासाठी काही करताय. मग त्याच उद्धवजींना काय नाव ठेवलं तुम्ही? आम्ही तर भारतीय जनता पार्टीला थांबवण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या होत्या ना. बरं आता ह्या गेल्या वर्षभराच्या काळामध्ये तेव्हा हे सरकार स्थापन झालं देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये, आणि त्याच्यानंतर मग आधी एकनाथ शिंदे आले, नंतर अजितदादा आले. मग त्यांनी सांगितलं बा आता आमचे रेसचे घोडे आम्ही या रथाला लावले महाराष्ट्राच्या, आणि हा विकास रथ उधळत जाणार आहे. कुणीकडे गेला असं वाटतंय? हा गेला अजितदादाच्या मुलांनी कोणमध्ये 1800 कोटी जमीन घेण्याकडे गेला, बरोबर आहे. एकनाथ शिंदेच्या संजय शिरसाटांनी सिडकोची 750 एकर जमीन त्या बिवलकर कुटुंबाला देण्यात गेला. हा विधिमंडळात रम्मी खेळण्यात गेला कोकाट्याच्या. ह्या धनंजय मुंडेंनी वाल्मिक करारला धरून धनंजय देशमुखला संपवलं, त्याच्यात गेला. आणखी किती उदाहरणं सांगू? याच्यातच गेला ना. हाच विकास आहे ना यांचा. मेगा इंजिनिअरिंग कंपनीला 13,000 रुपयाचं 13,000 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट 16,400 कोटीत देण्यात गेला. हाच विकास आहे यांचा. बाकी कोणता विकास आहे? दादा तुमच्याबद्दल का बरं असं बोललं जातं बरं? काय? तुम्ही विधिमंडळामध्ये सगळे असे मुद्दे काढता, प्रश्न विचारता, आणि परवाच कोणतरी सांगितलं की बा ते सुपारी घेतात आणि इथं विधिमंडळात प्रश्न विचारतात आणि हॉटेलमध्ये जाऊन सेटलमेंट करतात. कितपत खरं? अरे एखादं उदाहरण दिलं तर खूप चांगलं होईल. म्हणून हे कितपत खरं? एखादं उदाहरण दिलं तर मी लगेच मानेल त्याला. हर भाई असं म्हणायची हिंमत एखादं उदाहरण द्या ना. पण याची हिंमत मी तरी का? व्यक्तिगत कोणावरच बोललेलं नाही. हा, नाही. मेगा इंजिनिअरिंगचा कॉन्ट्रॅक्ट 13,000 कोटीचं 16,000 कोटीला झालं. मी कोणावर आरोप केला? 1800 कोटीची जमीन अजित पवारांच्या मुलाच्या कंपनीला, त्याच्यावर गुन्हा दाखल नाही. याच्यात काय मला जरा सांगा. शेतकऱ्यांच्या विषयावर मी बोललो, त्याला काय सांगा? एखादं उदाहरण द्या ना. आता कसे काहीच बोलता येत नाही तर असे शब्द सोपे असतात. एखादं उदाहरण दिलं तर मी कोणावर काहीच बोलणार नाही. एखादं उदाहरण द्यावं. कोणत्या हॉटेलमध्ये गेलो होतो, कोणाशी बोललो, कोणत्या विषयात बोललो, हे जर एखादं उदाहरण दिलं ना, जे म्हणलं ते देईल मी. मंत्र्यांवर खासदारांवर एवढे आरोप होतात, करतो आरोप, त्याचं पुढे काही होत नाही. कसं आहे, आताची सत्ताधारी गेंड्याच्या कातडीची झाली. गेंड्याच्या कातडीची ही कातडी आहे ना, आता याला चिमटे घेतले तरी काही होत नाही वगैरे, अशी यांची कातडी झालेली आता. की आता तो एक खासदारावर आरोप आता माझ्या खासदारावर झाला. ती एक मुलगी डॉक्टर संपदा, तिनं कशामुळे खून केला, कोणाला काय झालं? काही झालेलं नाही. आता हे आमदार लोक, आता एक परवा कोणता तरी आमदार म्हटला की देवा भाऊ आमच्या मागे, आमच्या नादी लागू नका, कापून टाकू. हीच वेग नाबोडीकर म्हणे मी डॉन आहे परभणीची. आता ही नवीनच डॉन मी ऐकलं, एक बाई झालेली. हां, बरोबर आहे का नाही? नाही तर याच्यामध्ये दादा तुम्ही बोलता ते 100% खरं आहे. त्याच्या पुढे जाऊन अजितदादा जाहीर सभेमध्ये सांगतात तुम्ही मत द्या, मी निधी देतो. अरे कोणता निधी? इथं लोकांचं, इथं कॉन्ट्रॅक्टर लोकांचे रस्त्याचे कामं केल्याचे बिल निघत, यांच्यावर काय निधी उरला? 9.5 लाख कोटीचं कर्ज आहे आता सरकारच्या डोक्यावर, या राज्याच्या डोक्यावर. कसला निधी अजित पवारकडं? काय गोष्टी करतो अजित पवार? आणि तिकडून मग शिंदे साहेबाचे मंत्री म्हणतात काही झालं तरी आमच्याकडे नगरविकास खातं आहे, आम्ही तुम्हाला. ते ब्लॅकमेल करणं नाही आहे का जनते? ब्लॅकमेल पेक्षा मला म्हणायचं की निवडणूक आहेत का झोपा काढता येईल? निवडणूक आयोग हे सत्ताधारी पक्षाच्या प्रेशर खाली पूर्णच, इतकं काय पूर्णच आहे. नगर विकास खात्याला काय निधी? आता कोणता निधी कोणाला दिला जरा दाखवून द्यावं. जुने जे बिल आहे ना तेच अजून निघालेलं नाही आहे. ह्या नुसत्या भपके सगळे. आता तो एकनाथ शिंदे ते लावतात फोन कुठून तरी, दवाखाना सुरू करा. अरे दवाखाना असा सुरू होत असतो का? अरे इंडस्ट्री करा. इंडस्ट्री अशी सुरू होत असते का? काही आपल्या लोकांना मूर्ख बनवण्याचे प्रकार आहे सगळ्या गोष्टी. आणि मग यातच प्रशासन लोक गिरवतात काय? त्या 26 तलाट्यांनी 100 कोटी रुपये त्यांच्याच नातेवाईकाच्या नावावरती आज वर्ष टाकतो. अरे बीड मध्ये तर कलेक्टरचं नाव येणार आहे आता. हा, 400 कोटीचं बीड मध्ये का कलेक्टरचं नाव येणार आहे. अजून थांबव तुम्ही अर्धा. तर बॉम्ब टाकताय. हा, ब्रेकिंग न्यूज. 400-4.5 कोटीचं बीड मध्ये सहभाग आहे का कलेक्टरचा? येईल आता. हो, त्याचा तपास चालू आहे. मुख्यमंत्र्यांना माहिती आहे सगळ्या गोष्टी. मग मला तेच म्हणायचं, जर सरकार अशा पद्धतीने चाललं तर प्रशासनही त्याच्या मागे मग सरकार असं वागत असेल तर प्रशासन पण तसंच करणार ना. कुठे जाऊन टेकल झालंय? कुठं काय नाही.
लोकांनी सुधारलं पाहिजे, लोकांना यांना चांगलं पटकलं पाहिजे धरून, तर होईल या गोष्टी. रोज कॉफी पिता की चहा पिता? कॉफी पिईल मी आता. कोणती कॉफी घेणार? कोणती प्लेन द्या छान. घ्या कॉफी. द्या कॉफी. जामनेरचं त्या उमेदवाराचा फॉर्म काढायला गचाटी धरून घेऊन आलं निवडणूक ते आयोगात. उमेदवारांनी तक्रार केली पाहिजे ना. हा. असं तुम्ही मी तक्रार करून नाही जाणार ना. ज्याला असं झालं त्यांनी तक्रार केली पाहिजे. उद्या टिपून करीत जातो तक्रार, एवढी दमदाटी. ते लोकांना सहन करा म्हणायची दादागिरी, संपलं विषय. मग ते कुठपर्यंत करायची सर? हे करत राहायचे लोकांनी. आणि मग तुम्ही काय करणार? आणि काय करणार, लोकांना आवडतं ते, हा. लोकांना घ्यावा ना. असं कसं होय? मग अहो लोकांना हे आवडतं तर घ्या. दादागिरी करून विड्रॉ करायला लावतात, लोकांना आवडतं, घ्या. आता बसव तुमच्या छाताडावर. तुम्ही मत चोरी करून आणि निवडणूक चोरी करून सरकारमध्ये आले, मग लोकांवर का बरं टाकतात? लोकांना आवडतं मग. माझा मुद्दा हा आहे की तुम्ही एवढं महाराष्ट्रात काम केलं, नरेंद्र मोदी देशात काम करतात, फडणवीस राज्यात काम करतात, मग तुम्हाला उमेदवार धरून आणू विड्रॉ का करावं लागतात दादागिरी करून? याचा अर्थ तुमच्या मनात भीती आहे ना. बरोबर आहे का नाही? अनगरच्या त्या राजन पाटलाची काय गरज आहे? अजित दादाचा उमेदवार, चला आमचा तर नाही देतो, अजित दादाचा आहे, तुमच्यातला आहे, तर का त्याला फॉर्म भरू द्यायचा? फॉर्म होऊ द्यायचा ना. तुम्ही नेते ना, तुम्ही खूप काम केलं तर लोक निवडून देतील ना तुम्हाला. याचाच अर्थ तुम्ही केलेल्या कामाविषयी तुमच्याच मनात शंका आहे, म्हणून तुम्ही. बरं मला सांगा, नेत्यांच्याच बायका सुना का बिनविरोध आल्या? एखाद्या कार्यकर्त्याची बायको सून का नाही आली बिनविरोध? तर मला हे सांगा. बिनविरोध झालेल्यांची यादी बघा. कोणत्या तरी मंत्र्याची सून, आमदाराची बायको, याची लेक, याची बायको, असं कोणी आहे का? भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता इलेक्शनला उभा आहे, तो बिनविरोध निवडून आला. असं झालं कुठे? असं झालं? याचाच अर्थ धनशक्ती आणि बाकीची जी प्रशासनाची शक्ती हे वापरून हे काम झालं. सामान्य माणसाला प्रशासन भाजपचं जरी आलं तर फुकट विचारत नाही. ह्या मतदानामध्ये ह्या धनशक्ती समोर तुम्ही कितपत टिकणार आहे? होईल ना, जे व्हायचं ते होईल. त्याला काय फरक पडतो? आम्ही आता विधानसभा लढलो नाही का हारलो म्हणून काय फरक पडला त्याने? बरं दादा, आता मूळ संभाजीनगरच्या प्रश्नांवर बोलायचं झालं तर ड्रग्स हा मुद्दा. म्हणजे माझ्या घरासमोर गार्डन आहे आणि गार्डनमध्ये 14-15 वर्षांची जी मुलं आहेत ते ड्रग्स घेताना खुलेआम ड्रग्स घेत आहेत. याची जबाबदारी कोण घेणार? म्हणजे उद्या जर महानगरपालिकेचे इलेक्शन्स होत आहेत, जबाबदार कोण असेल? खरं तर याला समाज जबाबदार आहे, प्रशासन जबाबदार आहे. ड्रग्ज येतात कुठून? कोणाच्या घरात फॅक्टरी का एखाद्या सामान्य माणसाच्या ड्रगची? कुठेतरी असेल ना. कोणाच्या आशीर्वादाने चालते? आपल्या इथले MIDC चेक करा, बंद पडलेल्या केमिकल फॅक्टरी इथून ड्रग्ज प्रोडक्शन होतं. ऑनलाईन ड्रग्ज येतं, त्याला कोण थांबवू शकतं? हे आपल्या संभाजीनगरात गावाच्या बाहेर 25 किलोमीटरवर गाडी थांबते, तिथे ड्रग्ज उतरवलं जातं. ते ती पोलिसांनी पकडल्याचं उदाहरण आहे. पोलिसांनाही माहिती ड्रग्ज कोण विकतं आणि काय विकतं. आता एवढं महाराष्ट्र सरकारने मोठं पथक तयार केलेलं आहे, पण पोलिसांना सुद्धा माहिती आहे की ड्रग्ज कुठून येतं, कोण विकतं, कुठे त्याची फॅक्टरी आहे. पण सगळी मिली बघत आहे, सगळी मिली बघत आहे. पोलीस हप्तेबाजीमध्ये गुंतलेले आहेत. पिढी बर्बाद होती, होऊन जाऊ द्या. कमवणारे कमवतात, त्याच्यावरून 2 पैसे कमवतात पोलीस. लोक मरतायत, कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त. आता सामाजिक जबाबदारी म्हणून आता तुम्हालाही तरी पुढे येऊन काहीतरी करावं लागेल. नाही काय करावं सांगा, आम्ही करतो. जर तुमचे नगरसेवक उद्या निवडून आले तर? ड्रग्ज विरुद्ध तर आमचा लढा आहेच आहे, आम्ही सातत्यानं करतो. पण त्याला समाजाने काही आम्हाला काही गोष्टी सुचवल्यात, आम्ही तसं करू. सांगा तुम्ही ड्रग्ज कुठं विकतात, कुठं मिळतात, सांगा. आम्ही त्याला बिलकुल त्याचं काय करायचं कायद्याच्या बाहेर जाऊन जे पोलीस करायचे करू द्या. एखाद्याला बांधून टाकायचं, हातपाय बांधून टाकायचं आणि 2 काय दणके द्यायचे तर ते पण देऊ आम्ही. ती काळाची गरज आहे आता. तरी पुढची पिढीच बरबाद करू. असं जर आमच्या समोर उदाहरणं आले करू. कायदा राहील बाजूला. आपल्या समाजाच्या हितासाठी आपले तरुण पोरं बिघडू नये
हे होणे त्यासाठी पण हे का जातात मुलं पण असे बेरोजगारी आहे, त्यांना नोकरी नाही आहे, शिक्षण नाही आहे, फीस भरायला पोरांकडे पैसे नाही आहे. शेतकऱ्यांचे पोरं इथं शिकायला आलेले, त्यांना फीस भरायला पैसे नाही, मग वाईट मार्गाला जातात. हे पण कारण आहेत ना त्याला. कोणी काय आनंदाने ड्रग्ज प्यायला जातो काय माणूस? हे सगळ्या कारणामुळं सुद्धा व्यसनाधीनता वाढलेली. याला कारण म्हणजे सगळ्या गोष्टी आहे की आज मुलं शिकलेले, नोकरी मिळत नाही, काय करणार? नोकरी लागायची तर कुठं पैसे द्यावं लागतात. सरकारच्या नोकऱ्या बंद आहे. मग ह्या अनुषंगाने आता इतक्या वर्षापासून तुमची शिवसेनेची सत्ता इथे होती, संभाजीनगर महापालिकेत होती, खासदार तुमचे होते, आमदार होते. मग ह्या दृष्टीनं रोजगार निर्मितीच्या दृष्टीने देखील इतक्या वर्षात काही झालं नाही. जेवढं करायचं तेवढं केलेलं आहे शिवसेनेनं. शिवसेनेनं या शहरात उद्योग यावे, धंदे यावेत म्हणून शिवसेनेनं विशेषतः खैरे साहेब असताना त्यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत. मग शेंद्रा 5 स्टार MIDC असेल, वाळूच्या MIDC मधला काही भाग असेल, त्याच्यात शिवसेनेच्या वतीनं काम झालेलं आहे. पण आता नवनवीन कामगार कायदे येत आहेत. आता ह्या नवीन कामगार कायद्यामध्ये भूमिपुत्रांना रोजगार मिळत नाही. आता त्या लातूरला रेल्वेचा प्लांट आहे, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं 10,000 लोकांना रोजगार देणार. 1000 लोक हे 900 लोक दिल्लीचेच आहे. त्याच्यात लातूरचे पूर आम्हाला भेटले. आता मी लातूरला गेलो होतो तर त्याच्यामुळे सरकारचे धोरण पण याला कारण तेच झालं ना. आता DMIC आपण शेंद्रा म्हणतो ती एवढी ओस पडली, अजून भरली नाही. वाळूची MIDC तिथं सगळं क्राईमचाच अड्डा झालेला आहे. तिथे किती क्राईम होतात, रोजचे मर्डर होतात. असं नाही. MIDCत आता जागा नाही, एवढे इंडस्ट्री आलेले आहे, परंतु रोजगार स्थानिक तरुणांना मिळत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. रोजगार आहे पण स्थानिक तरुणांना नाही. मग स्थानिक तरुणांना नाही तर यालाही कारण आहे. मग स्थानिक तरुण जो बाहेरून आलेला माणूस फार जीव लावून काम करतो असं म्हणतात. मग स्थानिक तरुण तसा जीव लावून काम करत नाही. कधी त्याची आई आजारी पडते, कधी त्याची आजी मरते, कधी त्याचा बाप दवाखान्यात ॲडमिट होतो आणि मग कंपनीवाला म्हणतो की याला नोकरीला कशाला ठेवायचं. जर आपण डिवोशननी काम केलं, जिथं काम करायचं तिथं डिवोशननी काम केलं तर लोक पण नोकऱ्या देतील. पण असंच तुम्ही काम करायला गेलं तर लोक कशाला नोकऱ्या देतील? हा पण विचार तरुणांनी केला पाहिजे ना. हाच विषय घेऊन येणारी आता महापालिकेची निवडणूक येईल, त्यापर्यंत आपण ह्या अँगलने आता महापालिकेच्या निवडणुका ह्या विषयाचा काही संबंध नाही. महापालिकेच्या निवडणुका नागरी सुविधावर आहे. ठीक आहे. हे बाकीचे प्रश्न विधानसभा लोकसभेचे. महापालिकेच्या निवडणुका या सुविधा नागरी सुविधांच्या आहे. लाईट्स असेल, ड्रेनेज असेल, रस्ते असेल, पाणी असेल, स्वच्छता असेल, युरिनल्स असतील, गार्डन्स असतील, ही महापालिकेची निवडणूक. महापालिकेच्या निवडणुकाला हा मुद्दा नाही लागवणार. सर्व्हिस इंडस्ट्रीच्या माध्यमातून मोठा रोजगार देऊ शकतो ना आपण शहरामध्ये. महापालिकेचा रोल नाही त्याच्यात काय. सुविधांची गोष्ट झालीच आहे तर एकच महत्त्वाचा आणि मुद्दा प्रत्येक वेळेस असणारा पाणी प्रश्न. आजपर्यंत युतीमध्ये तुम्ही होतात कित्येक वर्ष, पण आजही 2025 चालू आणि आजही सगळेजण पाण्यासाठीच बोंब आहे. हे बघ, या शहरात पाणी यावं म्हणून समांतर जलवाहिनी खरं तर शिवसेनेनं पुढाकार घेऊन शिवसेनेचा महापौर असताना केंद्राच्या मार्फत खैरेसाहेब खासदार असताना त्यांनी मंजूर करून घेतली. या समांतर जलवाहिनीचं काम सुरू होण्याच्या आधीच जे पाण्याच्या नावाने बोंब मारतात त्यांनी विरोध केला होता. परिणामी ती योजना रद्द झाली होती. नव्यानं त्या योजनेचं काम देवेंद्रजीने मान्यता दिल्यानंतर उद्धवजी मुख्यमंत्री झाले आणि उद्धवजींच्या काळामध्ये त्या योजनेचं भूमिपूजन संभाजीनगरात झालं. 1680 कोटीची योजना होती. आज ही 2700 कोटीवर झाली आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळात ही 3300 कोटीपर्यंत जाणार आहे. मला सांगा 1100 कोटीत काय वाढलं एवढं? वर्ष 2 वर्षात 1100 कोटीत कुठं वाढले जरा सांगा. उद्धवजीनं सांगितलं होतं की महापालिकेचा वाटा सुद्धा सरकार उचलेल. कुठं या सरकारने तर महापालिकेला कर्ज घ्यायला सांगितलं. पाण्याचा प्रश्न देवेंद्रजींनी मुदत दिली होती 31 ऑक्टोबर. मी त्यावेळेस म्हणलं होतं की 31 ऑक्टोबरला पाणी मिळालं तर 1 नोव्हेंबरला आपण देवेंद्रजींचा या संभाजीनगरात सत्कार करू. उद्या 1 डिसेंबर आहे. आता आज 1 डिसेंबर आहे, बरोबर आहे. कुठं पाणी आहे? 15 दिवस पाणी नाही आपल्या इथं. 15 दिवस पाणी नाही आपल्या शहराला.
ज्यावेळेस शिवसेनेचा महापौर होता तर आम्ही 3 दिवसाला 4 दिवसाला, मी म्हणत नाही खूप, पण 3 दिवसाला 4 दिवसाला पाणी देत होतो. आता 15 दिवसाला आहे. आम्ही 3 दिवसाला 4 दिवसाला पाणी देत होतो तेव्हा या भाजपने आमच्या विरोधात आंदोलन केलं होतं की तुम्ही पाणी देत नाही ना, आमचं सरकार तर आम्ही 6 महिन्यात देऊ. आता तुमचं सरकार येऊन 3 वर्ष आणि हे पण 4थं वर्ष झाले. 2022ला तुमचं सरकार आलं, 23, 24, 25 3.5 वर्ष झाले. कुठं पाणी आहे? उलटा भ्रष्टाचार आहे महापालिकेत. भ्रष्टाचाराचं बरं बोलले. त्याचं नियोजन सगळं बिघडलेलं वाटत नाही का? म्हणजे ह्या पाईपलाईनचं पाणी पुरवठा योजनेचं एक ती रोडच्या सेंटरमधून गेली, पुन्हा तो रोड शिफ्ट केला आणि बऱ्याच ठिकाणी ठिकाणचं याच्यात आपण जाऊ नये. आपल्याला पाणी कधी मिळतं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. टेक्निकल भानगडीत आपण पडू नये, ते काय याचा भाग नाही आहे. तर तांत्रिक भाग अधिकाऱ्यांचा आहे. आपला नागरिकांचा भाग, आम्हाला पाणी कधी मिळतं आणि किती दिवस मिळतं हा आपला मुद्दा आहे. आत्ताही 15 दिवसाला पाणी मोठ्या मुश्किलीनं मिळतं. आमचा महापौर असताना किमान 3 दिवसाला पाणी मिळत होतं. योजना 1680 कोटीची उद्योजीनं सुरू केली. आज ती 2700ची झाली. आणखी त्याच्यात रक्कम वाढवून द्या असं कॉन्ट्रॅक्टर मागणी करतो. माझा हा प्रश्न आहे की 1100-1200 कोटी रुपये वाढले कुठून? याचाच अर्थ भ्रष्टाचार. याच कॉन्टेक्स्टमध्ये मी सोशल मीडियावर वाचलं होतं की जे लबाडांना पाणी द्या, तर त्यालाच काउंटर करताना लबाड लांडगं ढोंग करतंय, पाणी मागण्याचं सोंग करतंय. याबद्दल काय वाटतं तुम्हाला? हे बघा, आम्ही लबाडांना पाणी द्या हे आंदोलन 1 महिना केलं, 35 दिवस केलं. ऐतिहासिक आंदोलन ठरलं ते. आमची मागणी काय होती? मी आत्ता सांगितलं तोच मुद्दा की आमचं महापालिकेत प्रशासन असताना आम्ही 3 दिवसाला पाणी द्यायचं. त्यावेळेस तुम्ही आंदोलन केलं. सगळे वक्तव्य दाखवू आम्ही आता इलेक्शनमध्ये. देवेंद्र फडणवीस काय बोलले? आमच्या हातात सत्ता द्या, 6 महिन्यात आम्ही या शहराला दररोज पाणी देऊ. आता तुमची सत्ता येऊन 3 वर्षाच्या वर 3.5 वर्ष झाले, अजूनही पाणी मिळण्याचं हे नाही. आणि म्हणून आम्ही आंदोलन केलं होतं, लबाडांनो पाणी द्या. तुम्ही होते, आम्ही होते तर त्यावेळेस तुम्ही ओढत होता ना. आता तुम्ही द्या, मग तुम्ही लबाड आहे का नाही? म्हणून आम्ही लबाडांनो पाणी द्या म्हणलं. आता लबाड लांडगं ढोंग करतो म्हणजे काय? आम्ही पाण्याचा प्रश्न उचलतो, ढोंग आहे. 15 दिवसाला पाणी मिळतं, चूक आहे का बरोबर आहे? तुम्ही सांगा ना. 15 दिवसाला पाणी मिळतं. आमच्या काळात 3 दिवसाला मिळत होतं की नाही सांगाच. ठीक आहे, आमच्याकडून काही चुका झाल्या असेल, मी काही नाकारत नाहीये. पण आम्ही चुकलो म्हणून, आम्ही एक चूक केली म्हणून तुम्ही 10 चुका करायच्या का? तुम्ही 10 चुका करायच्या का? त्याच्यामुळं पाण्याचं उत्तर यांना सत्ताधारी पक्षाला द्यावं लागेल. 3.5 वर्ष झाली त्यांची सत्ता आहे, आमची सत्ता नाही. आता सोशल मीडियाचा मुद्दा निघालाच आहे, तर असं म्हणतात की तुम्ही विरोधी पक्षनेते असूनही तुमच्या वेळेस एकही उमेदवार निवडून आला नाही, निवडून देऊ शकलाच नाही. पक्षनेता आणि इलेक्शन एक स्वतंत्र विषय. मग कुठं निवडून आले? शिवसेनेचे 20 तर निवडून आले. विरोधी पक्षनेता होतो मी, मान्य आहे, पण मतही घेतले नाही. तर प्रत्येक उमेदवार, सगळ्या उमेदवारांनी लाख मतं घेतली ना. शिवसेना संपली असं म्हणणाऱ्याला आम्ही 2ऱ्या नंबरवर सगळ्या ठिकाणी. आज ग्राउंड रियालिटी काय वाटतं तुम्हाला? ग्राउंड रियालिटी आम्ही आता पूर्ण बांधणी आमची आहे. आमची बांधणी संघटनात्मक, हे बाकीचे हवेवर आणि ह्याच्यावर चालतात. आमची संघटनात्मक बांधणी आहे. मी आता पूर्ण प्रभागात जाऊन आलेलो आहे. सगळ्यात जास्त उमेदवार शिवसेनेचे राहतील या शहरात, एवढं मी गॅरंटीने सांगतो. बाकी कोणत्याच पक्षाचं एवढं संघटन नाही आहे. शिवसेनेचं कल सध्या मुस्लिम समाजाकडे जास्त आहे, तर असं वाटतं का की यामुळे जो मूळ मतदार होता तो बाजूला झालाय? शिवसेनेचा मुस्लिमाकडे कल, हे पहा, आम्ही मतदाराला मतदार म्हणून बघतो. तो हिंदू आहे मुसलमान मला माहिती नाही. शिवसेना हिंदुत्ववादी हे सत्यच आहे. हिंदुत्व शिवसेनेने कधी सोडलेला नाही. शिवसेना आणि हिंदुत्व हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. कोणती भूमिका आम्ही अशी घेतली की जी हिंदुत्वाला सोडलेली आहे? एखादी भूमिका सांगा. की हिंदुत्व आम्ही इथं सोडलं, मग काय झालं? इथं महबूबा मुफ्तीवर भाजप नाही येतं गेलं का जम्मू काश्मीरमध्ये? नितीश कुमार काय फार हिंदुत्ववादी आहे का? नितीश कुमार बिहारमध्ये फार हिंदुत्ववादी आहे? त्यांचं ठीक आहे, तुमचं काय? नाही सांगतो ना, काँग्रेस सोबत गेलो का? आम्ही आमचं हिंदुत्व सोडलं का? काँग्रेस आणि आमची आघाडी काय, आमचे पक्ष एक नाही झाले. काँग्रेसचं धोरण जे असेल ते असेल, आमचं धोरण हिंदुत्वाचं आहेच. आणि बाळासाहेब म्हटले होते ना, आणि आदरणीय बाळासाहेब म्हणे ते काँग्रेससोबत जायची वेळ आली ती मी माझं दुकान बंद करीन. बाळासाहेब म्हणायचे तो काळ आणि आताचा काळ हा वेगळा आहे.
त्यावेळेसची काँग्रेस आणि आताच्या काँग्रेसमध्ये फरक आहे. काय फरक? आहे फरक. आत्ताची काँग्रेस आणि त्याची, आणि आता भारतीय जनता पार्टी काय काँग्रेसपेक्षा वेगळी आहे? भारतीय जनता पार्टीचे नेते कोणते फार प्युअर आहे? काँग्रेसचेच लोक आहे त्यांच्याकडं. इथं विखे पाटील काँग्रेसचा, हा तो भाजपाचा प्रश्न झाला, पण तुम्ही जर म्हणताय की आताची आणि तेव्हाची काँग्रेस वेगळी होती, तर काय फरक वाटतो तुम्हाला? हे पहा, ती काँग्रेस होती, मुस्लिमांचा अनुनय करणारी होतीच. पण आताची काँग्रेस सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका ठेवते. राहुल गांधीचं नेतृत्व सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं आहे. मी म्हणेल त्यांचं काही असो, त्यांचा स्वतंत्र पक्ष आमचा स्वतः, आमचं हिंदुत्वाचं धोरण आहेच आहे. मी तुम्हाला तेच विचारलं की आमचं एक उदाहरण सांगा की शिवसेनेने हिंदुत्वापासून दूर गेले, कोणत्या ह्याच्यात सांगा. आता वंदे मातरम म्हणायचं नाही, राज्यसभेत अध्यादेश कोणी काढला? कोणत्या? भारतीय जनता पार्टीचे उपराष्ट्रपती. कोणता पक्ष बोलला शिवसेनेशिवाय नाही वंदे मातरम आम्ही म्हणणार? सांगा ना मला, कोणता पक्ष बोलला सांगा. हा, नवाब मलिकला हे भारतीय जनता पार्टीवाले म्हणायचे देशद्रोही आहे, देशद्रोही आहे. आणि नवाब मलिक अजितदादाच्या पक्षात आहे. नवाब मलिक अजितदादाने उमेदवार दिले. आता चालतात? हा, आता चालतात का? संघचालक सांगतात मुस्लिमांकडे जा, मस्जिदमध्ये जा, मुस्लिमांना आपलंसं करा. नरेंद्र मोदी सांगतात रक्षाबंधनला मुस्लिम महिलांकडे जा. शाहबानाकडे जा ना म्हणा. ते तर म्हणतात मैं पठाण का बच्चा हूं. कोण? मोदी. इसका मतलब क्या है? आता ही बसलेली तर नाही तर मी चांगला पठाण का बच्चा आहे तर मग विचारलं असतं का? चांगला प्रश्न विचारला. कोल्ड कॉफी घेणार का? नाही, आता गरमच बरं आहे. बरं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सगळे पार विदर्भापासून पूर्ण भर महाराष्ट्रात फिरतायत. ठाकरे कुठे आहेत? तर पाय, ही निवडणूक स्थानिक असते. पण त्यांनी स्थानिकांसाठी नेतृत्व नाही करत. गरज नाही, आम्ही आहोत. स्थानिक नेतृत्व करायला आम्ही आहोत. प्रत्येक ठिकाणी ठाकरेच पाहिजे असं नाही. याचाच अर्थ स्थानिक नेतृत्वात दम नाही. आमचं स्थानिक नेतृत्वात दम आहे आमच्याकडे. सांभाळतात. आम्ही एक जिल्हे सांभाळतो, 2 जिल्हे सांभाळतो, 4 जिल्हे. भाजपमध्ये एक तरी माणूस दाखवा. सगळ्या ठिकाणी मोदी आणावं लागतो, सगळ्या ठिकाणी फडणवीस आणावं लागतो. हा, एखाद्या मंत्र्याने या ना म्हणा माझ्या नावावर मतदान द्या म्हणून. मी काय म्हणतो यांना, हे पा यांनी शिंदेजी यांना ग्रामपंचायतला आता मोदीची सभा ठेवावं लागणार काही दिवसांना, बरं का? आता देवेंद्र फडणवीस फिरतात सगळीकडे, काय बोलतात? नगरपालिकेचं काय बोलतात तिथल्या सांगा. तुमचं सरकार आहे ना, तर त्या नगरपालिकेत 15, मी आता जेवढ्या नगरपालिकेचे लोक, किमान 7 दिवस, मॅक्झिमम 15 दिवसाला पाणी आहे. मग अतिवृष्टी झाली, सगळे धरणं भरले, पाणी का नाही? मला सांगा ना. समजा पाण्याची कमतरता आहे, दुष्काळ असेल तर मी समजू शकतो. याचाच अर्थ इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे नाही आहे. याचाच अर्थ आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. पाणी असून आपण पाणी देऊ शकत नाही. 15 दिवसाला पाणी द्यावं लागतं. आणि म्हणून स्थानिक नेतृत्व म्हणून आम्ही काम करतो. आम्हाला काही उद्धव साहेब यावेत लोकसभेला, उद्धव साहेब यावेत विधानसभेला. आता काय? आता आमचे खासदार आहेत, आमदार आहेत. बरं, ते डेली अपडेटेड राहतात. कोण? उद्धव 100% राहतात. आता मी फोन लावला तर बोलतील माझ्याशी. बरं दादा, घटनेबद्दल तुम्ही भरपूर वेळेस बोललात. घटनेची पायमल्ली होते, घटनेची होते. आता परवाचीच घटना, जेव्हा चीफ जस्टिसची नेमणूक झाली, त्या चीफ जस्टिसच्या घरी गणपतीच्या पूजेला मोदी गेले आणि तिथे बॅडमिंटन त्यांच्यासोबत खेळले. हे तर घटने 16 चीफ जस्टिसवर जोडा फेकला. त्याचा भारतीय जनता पार्टीने कुठे विरोध केला पाहिला का? हा, चीफ जस्टिसवर भर कोर्टामध्ये जोडा फेकला गेला. का फेकला जोडा? त्या माणसाला फासाला लटकवायला पाहिजे ना. उद्या पंतप्रधानाला जोडा फिरकवला, मग राष्ट्रपतीवर जोडा फिरकवला, मग तेवढेच महत्वाचे सरन्यायाधीश आहे ना या भारताचे. कोणतरी एखाद्या सत्ताधारी पक्षाने त्याचा निषेध केला म्हणजे सरन्यायाधीशावर जोडा फेकला, बाबा छान झालं. तुमच्यावर फेकला, मग सर्वसामान्य माणसाचा तर आधीच त्या न्यायव्यवस्थेवर विश्वास उडत चालला आणि त्याच्यामध्ये ह्या अशा घटना तर आणखी भर घालतात ना. नाही, लोकांना हे सगळ्या गोष्टी आत्ताच्या घडीला कसं आहे माहिती आहे का, की आता तुम्हाला सांगतो मी, न्यायालयात जर याच्यावर जोडा फेकला जात असेल तर त्याचा निषेध सरकारने करायला पाहिजे होता ना. कुठे केला सरकारने?
सरकारने कुठे केला निषेध केला? आता भारतीय जनता पार्टीचे 6 खासदारांनी सांगितलं होतं की आम्हाला राज्य घटना बदलायची आहे, म्हणून आम्हाला बहुमत द्या. केलं होतं की नाही? कोणत्या तोंडाने सांगतात ते? संविधान दिन झाला परवा 26 नोव्हेंबर, हा संविधान दिन असतो. काय संविधानाची स्थिती? कुत्र्याचे निकाल लागतात कोर्टामध्ये लवकर, कबुतराचे लागतात, आणि शिवसेनेचं 3 वर्षांनी कोर्टात त्याचा निकाल नाही लागत. कसली घटना? कोण मानतं? कोणी मानली पाहिजे? कुत्र्याची सुनावणी ताबडतोब हिअरिंग घेतो कोर्ट, कबुतराची घेते हिअरिंग, घेते का नाही? आणि अजून एवढा मोठा शिवसेना पक्ष बाळासाहेब स्थापन केला, याची हिअरिंग लवकर होतं. मग आपण कोणाला बोलायचं? घटनेला बोलायचं की कोर्टाला बोलायचं? कोणाला बोलायचं? परत दादा ह्या विषयावर जो सर्वसामान्य माणसाची मानसिकता आहे ना, तीच तुम्ही बोलताय. म्हणजे आम्ही सर्वसामान्य माणूस म्हणतो हे सगळं बिघडलं, ते बिघडलं, काहीच चालत नाही, कोणाला बोलावं काय म्हणा, तेच तुम्ही बोलताय. मग आता बघावं कोणाला लोकांना. बाबा मी थोडी घटना हे करणार आहे बिघडण्याचा. तुम्ही म्हणजे वैयक्तिक नाही नाही नाही, हे बा याला ते पण आपण न्यायव्यवस्था, आपण रामशास्त्री प्रभूंचं नाव घेतो आपल्याकडं कायद्याच्या न्याय देण्याच्या याच्यात, बरोबर आहे. आज कोण रामशास्त्री उरलेला आहे? कोणता रामशास्त्री उरलेला आहे? आज नाही उरलेला आहे ना रामशास्त्री. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं हे सगळ्या गोष्टी होतात. ओव्हरऑल जी परिस्थिती झाली, भाजपने माणसाला सर्वसामान्य माणसाचं कदरून गेले. आता काहीच दिसत नाही हिला. सामान्य माणसाला गृहीत धरलं जातं. आता बघा, मी आज कुठेतरी बोललो की 2014ला घोषणा केली होती, बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. महंगाई काय? कॉफी केवढ्याला ही? काय किंमत आहे याची? कॉफीची किंमत काय आता? 200 रुपयाला कॉफी. 200 रुपयाला. 200 रुपये पोराला रोज बी नाही मिळत लवकर बाहेर आता, आणि 200 रुपयाला कॉफी. त्याचं काही कॉफीवाल्याचं चूक नाही म्हणत नाही, पण आहे का नाही 200 रुपयाला कॉफी? आगे कुठे मग महागाई कुठे गेली? 200 रुपयाला कॉफी. इथं लोकांना जेवायला भेटत नाही लवकर, 50 रुपयाचं जेवण लवकर भेटत नाही, 10 रुपयाचं शिवभोजन सरकार बंद करतं, आणि 200 रुपयाची कॉफी. महागाई किती आहे? बहुत हो गई महंगाई की मार, का गया मोदी सरकार. आता ते भाजप कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र? आता कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र सांगा ना तुम्ही. मग आता लाडक्या बहिणीचं काय नुसती घोषणा आहे? किती बहिणी कमी झाल्या? आता बरोबर तू फॉर्म आता समजा ठीक आहे, ज्या लग्न झालेले आहे माहेरचं KYC करा, सासरचं KYC करा, कुटुंबात 2च जणाला द्या. 1,500 रुपयासाठी 1,500 रुपये देतात, असे दाखवतात की फार मोठा उपकार केले यांनी. 1,500 देतात, पण या भगिनीच्या खिशातून 1,500 कधी काढतात ते माहिती का नाही? तेल काय भाव झालेलं आहे? गोड तेल काय भाव आता माहिती आहे का? काय भाव कोणाला माहिती आहे? 180-190 रुपये गोड तेल. पण आता काल तर ते भाजपचा माणूस म्हणला की बाई कोविडची लस दिली म्हणून तुम्ही आम्ही सगळे जिवंत आहे. ती काँग्रेसने देवीची लस दिली तर सगळे त्याच वेळेस झोपले असते. मग मोदी पण जगले नसते. काँग्रेसने 43 वर्षापूर्वी देवीचे पोलिओचा डोस नसता दिला, देवीचा हे नसता दिला, तर मला असं वाटतं त्याच वेळेस मग सगळे लोक झोपले असते. असं कुठं असतं का मोदींनी लस दिली म्हणे? अरे आपले शास्त्रज्ञ काम करत असतात. मग काँग्रेसने म्हणायला पाहिजे की आम्ही देवीचं हे दिलं तुम्हाला, आम्ही पोलिओचं दिलं म्हणून तुम्ही वाचले, आम्ही TBचं देतो म्हणून वाचले. हे काय बोलणं झालं का? मोदीनं दिलं, काही केलं तर मोदीनं केलं, काही केलं तर मोदीनं केलं. उद्या निवडणुका आहेत, काय अपेक्षा काय आहेत? हे पण आकडे निवडणुकीचे कधी सांगता येत नाही. आम्ही आमचं प्रामाणिकपणे सर्वसामान्य माणसं उमेदवार उभे केलेले आहेत. मोठ्या प्रमाणावर धनशक्तीचा वापर 5-5 हजार 10-10 रुपये एकेका वोटरला दिले जातात. 5-5 हजार 10-10 एकेका मतदाराला दिले जात आहे. प्रूफ आहे. कोणत्या मतदाराला लाव फोन, मी सांगतो किती तर फोन लावला तर कोणत्या मतदार किती आले म्हणून. बघा आता 15,000. आज सकाळीच मी एकाला बोललो, त्याच्या घरी 10 मतं आहेत, 3 लाख रुपये आले त्यांना. 3 लाख. 10 मताला 3 लाख म्हणजे 30,000ला एक मत. आता कुठून देणार आपण? 3 लाख रुपये कुठून देणार? आता माझ्या घरात 19 मत आहे.
सत्तावर. लाडक्या बहिणीपेक्षा आहे पण. बरं दादा हेच लाडकी बहीण आमची तमकी हे सगळे योजना हे बघ, एक दिवस जनशक्तीचा विजय होत असतो. थोडासा संयम पाळावा लागेल आणि नेटाने काम चालवावं लागेल, एवढं मला वाटतं. हे तरी चांगलं बोललं. नाहीतर म्हणजे याच्याबद्दल तुमचा त्याच याने काम करतो, बाकी काय जे व्हायचं ते होत राहील, काम करत राहायचं. नाहीतर काय सगळी निराशावादच दिसायला. नाही कसलं निराश व्हायचं, त्याला काय फरक चर्चा करत राहिलो तर रात्र कमी आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. कॉफी कशी वाटली? छान वाटली. थोडी आता थंडी होत आली होती. पाहिजे बरं मी चला थँक्यू.